आता पाहूया टॉप 9 मोठ्या बातम्या। आझाद मैदानामध्ये ई-चलन निर्णयाच्या विरोधात आंदोलन, माल वाहतूकदारांकडून राज्यभर चक्काजाम आंदोलन करण्याचा इशारा। आंदोलनामध्ये रिक्षा, टॅक्सी, बस, ट्रक चालक सहभागी होणार, पोलिसांकडून बंदोबस्त तैनात। सोलापूर जिल्ह्यामध्ये बांधकाम कामगार कल्याण मंडळामध्ये अधिकाऱ्यांनीच मोठा भ्रष्टाचार केल्याचं उघड झालंय। बांधकाम कामगार मंडळातील अधिकाऱ्यांनीच 3,62 लाखांचा भ्रष्टाचार केलाय। टिटवाळ्यामध्ये 5 ते 6 जणांच्या टोळक्याचा घरावर हल्ला, कुटुंबाला लोखंडी हत्यारानं बेदम मारहाण, टोळीचा आतंक पाहता कुटुंबानं स्वतःला तब्बल अर्धा तास ठेवलं कोंडून। घटना सीसीटीव्हीत कैद, गाडी हळू चालव सांगितल्यानं राडा झाल्याची माहिती। अभिनेत्री वर्षा उसगावकर यांची 47 लाखांना फसवणूक, दिग्दर्शक अविनाश जाधव विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल, पैसे गुंतून नफा मिळवून देण्याचा आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप। अर्जुन, सचिन तेंडुलकर आणि सानिया चांडोक यांचा महाराष्ट्रीयन पद्धतीनं भव्य असा विवाह सोहळा मुंबईतल्या वरळी इथे एका पंचतारांकित हॉटेलमध्ये पार पडला। गेल्या काही दिवसांपासून विवाह सोहळ्यामधील विधींना सुरुवात झाली होती। लग्नाला बॉलिवूड सेलिब्रिटी, क्रीडा विश्वातील दिग्गज, उद्योगपती आणि नेते मंडळींची मांदियाळी। सचिन तेंडुलकर यांचा मुलगा अर्जुन आणि सानिया यांच्या विवाह सोहळ्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची हजेरी। मुंबईतील सेंट रेजिस हॉटेलमध्ये विवाह सोहळा। यावेळेला सचिन तेंडुलकर यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचं स्वागत केलं। डॉलरच्या किमतीमध्ये ₹58 मजबूत। काल ₹92.15 प्रति डॉलरवर बंद झाला होता। आजचा व्यवहार सुरू होताना रुपया प्रति डॉलर ₹91.57 उघडला। जळगावमध्ये सोन्या चांदीच्या दरामध्ये सलग दुसऱ्या दिवशी घसरण, सोन्याच्या दरामध्ये ₹700 तर चांदीच्या दरामध्ये ₹1000 घसरण। सोन्याचे दर जीएसटीसह 1,66,000 तर चांदीचे दर जीएसटीसह 2,80,000। पालघरच्या कांदरवाडी सूर्यनगर आश्रमशाळेच्या वसतिगृहाला भीषण आग, शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज। सुदैवानं जीवितहानी नाही, मात्र विद्यार्थ्यांचं साहित्य जळून खाक।